आज सकाळची वेळ होती. प्रजासत्ताक दिन. सरकारी कार्यालयाचा परिसर फुलांनी सजवलेला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक सगळ्यांच्या नजरा एकाच ठिकाणी खिळलेल्या. राष्ट्रगीत सुरू होण्याआधी वातावरणात एक वेगळी शांतता होती. कोणी बोलत नव्हतं. सगळे उभे, तिरंगा अजूनच खालीच. क्षणाची वाट पाहणारी नजर. राष्ट्रगीत संपतं आणि तो क्षण येतो. दोरीकडे हात जातो. सगळ्यांना वाटतं आता तिरंगा वर जाणार. सगळ्यांच्या छातीत अभिमानाची भावना उसळणार. पण क्षणातच सगळं बदलतं. कोणालाही काही समजायच्या आत एक विचित्र आवाज, लोखंड घासल्यासारखा, आणि पुढच्याच क्षणी समोरचं दृश्य सगळ्यांना हादरवून टाकणारं. लोक गोंधळून जातात. कोणी मागे सरकतं, कोणी ओरडतं, तर कोणी हातवर करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतं. कारण त्या क्षणी जे घडतंय ते कुणालाच अपेक्षित नव्हतं. समारंभासाठी उभा असलेला राष्ट्रध्वजाचा खांब, तोच खांब ज्यावर तिरंगा फडकणार होता, तो अचानक हलतो आणि काही सेकंदातच पूर्णपणे तुटून खाली कोसळतो. जड स्टीलचा खांब ध्वजासह सरळ जमिनीवर. क्षणभर सगळे स्तब्ध होतात. पण लगेचच आरडाओरड सुरू होते. गोंधळ उडतो. लोक धावत सुटतात आणि त्या ठिकाणी पोलीसही होतेच, अधिकारीही होतेच, आणि त्या सगळ्यांच्या जवळ ते उभे होते राज्याचे वन आणि पर्यावरण मंत्री. खांब जिथे कोसळतो तिथेच काही पोलीस आणि अधिकारी उभे होते. त्यांच्यावरच हा खांब पडतो. काही जण जखमी होतात. त्या क्षणी एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, मंत्री सुरक्षित आहेत का? कारण हा सगळा प्रकार त्यांच्या अगदी समोर घडलेला असतो. सुदैवाने मंत्री थोडे दूर उभे होते, म्हणूनच ते या दुर्घटनेतून थोडक्यात बचावतात. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडते. समारंभ थांबतो. जखमींना तातडीने मदत केली जाते. सुरक्षा यंत्रणा सतर्क होते. ही घटना घडते तेलंगणातील मत्कल तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात. सोमवारचा दिवस 26 जानेवारी 2026. देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना इथे मात्र हा क्षण धक्कादायक ठरतो. मंत्री मत्कल येथे अधिकृत समारंभासाठी उपस्थित होते. राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रध्वजाची प्रक्रिया सुरू झाली होती. दोरी ओढली गेली, पण तिरंगा वर जाण्याऐवजी संपूर्ण ध्वजस्तंभच तुटून खाली आला. या घटनेमुळे केवळ जखमीच झाले नाहीत, तर अधिकृत समारंभाच्या व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले. लोखंडी खांब इतका कमजोर कसा? तपासणी झाली होती का? सुरक्षिततेची काळजी घेतली गेली होती का? हे सगळे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले. विशेष म्हणजे या घटनेच्या अगोदरच तेलंगणामधील एका वेगळ्या प्रकारामुळे वाद निर्माण झाला होता. BRS नेते कोठा प्रभाकर यांनी चुकून ध्वज उलटा फडकवला होता. त्या घटनेवरून विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती आणि त्याच दिवशी त्याच राज्यात राष्ट्रध्वजाशी संबंधित आणखी एक गंभीर घटना घडते. त्यामुळे राष्ट्रीय समारंभाचं गांभीर्य काही जणांना खरंच समजतं का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दरम्यान देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत होता. कर्तव्य पथावर भव्य संचलन, लष्करी ताकदीचं प्रदर्शन, ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरलेली क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, नव्या युनिट्स आणि शस्त्रप्रणाली. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. वंदे मातरमची 150 वर्ष ही यंदाची प्रजासत्ताक दिनाची थीम होती. अशा ऐतिहासिक आणि अभिमानाच्या दिवशी तेलंगणातील ही घटना मात्र सगळ्यांसाठी धक्का देणारी ठरली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र मंत्री सुरक्षित राहिले. पण जखमी झालेले पोलीस आणि अधिकारी आणि व्यवस्थेवर उठलेले प्रश्न, हे सगळं या घटनेनं समोर आणलं. आणि म्हणूनच हा प्रकार केवळ एक अपघात राहिलेला नाही, तर राष्ट्रीय समारंभाच्या नियोजन आणि सुरक्षिततेबाबत विचार करायला लावणारी घटना ठरली आहे.